कशाला येतोय तो म्हणून एवढं धावत. चला सामना सुरू करायचा, वेळ नका घालू. आपल्याला सामना 6:15 पर्यंत संपवायचा आहे. दोघांचं नाव घे या पक्के मारले दोघांचं नाव घे घे. सुमोद आणि नील या दोघांचंही खूप खूप आभार. त्यांनी जे काही तिथे काम करून आलेत ग्राउंडवर त्याबद्दल एवढं. क्रिकेटच्या भाषेत फायनलचा टॉस कोणी जिंकले? हो, कुलकर्णी मंडप यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं. अमित सोना बॉलर आणि स्ट्राईकवर आहेत ते व्यंकटेश हरणे, नॉन स्ट्राईकला तो परीक्षित देशपांडे. या दोघांची जोडी खूप विलक्षणीय आहे. ही आपण मागच्या वर्षीपासून बघतोय. मागच्या वर्षीपासून दोघं खूप सुंदर खेळतायत. हां, वाऱ्याची झोक. कोणाचं ट्विस्टर येते ते दिसेल आता. यश शॉर्ट पिच चेंडू, पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावासाठी सुद्धा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. हाय व्होल्टेज सामना, ग्रँड फिनाले ब्राह्मण प्रीमियर लीग 2024. वैद्य वॉरियर्स वर्सेस कुलकर्णी मंडप मिरळ. दोन्ही संघ मातब्बर आहेत. यश, तुला काय वाटतं? सुंदर असा फटकार, खाली प्लेयर आहे, बघूया कॅच पकडतोय का. आणि कॅच पकडण्यात यश आलंय. दादा आत्ताच म्हटलं दोन्ही संघ आहे तेवढेच ताकदीचे आहेत, पण आत्ता जी ताकद मिळाली आहे कुलकर्णी मंडप संघाला, त्यांनी एक महत्वाचा प्लेयर बाद केलाय. वैद्य वॉरियरचा कॅच पकडणारा होता राहुल पांडे आणि बाद झाला तो व्यंकटेश हरणे. नक्कीच यश, मी तुझ्याशी सहमत आहे. मी मगाशीच बोललो होतो की ही जी जोडी आहे ती हिट आहे आणि आत्तापर्यंत या जोडीने पडझड होऊन दिली नव्हती आणि चांगली आपली नैया पार लावली होती. पण आता पहिल्याच ओव्हरच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बळी मिळतोय तो व्यंकटेश हरणे. व्यंकटेश हरणे छोटा श्रेणीचा खेळाडू आहे, यंग खेळाडू आहे आणि आत्तापर्यंत टुर्नामेंटमध्ये खूप खोऱ्याने धावा काढल्या आहेत त्याने. त्याची जागा घेतोय तो साजन निमकर लेफ्ट हँडेड बॅट्समन, एलिगंट बॅट्समन, ऑलराऊंडर आणि परीक्षित. अमित सोना खरोखरच पुरी दारोमदार अमित सोनावरती असेल. सुंदर गोलंदाजी करतात आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिल्या षटक प्रगतीपथावरती आणि सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. मला वाटतं यश, फायनल मॅच आहे, जो संघ प्रेशर चांगला हँडल करेल, फायनलचं प्रेशर येतं ते आपण बघितलेलं आहे की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा फायनलला पोचली होती आणि इंडिया सगळ्या मॅच जिंकून फायनलला हाराकरी केली होती. फायनलचं प्रेशर जे हँडल करेल ती टीम विजेता ठरेल. तत्पूर्वी सुंदर षटका आणि वन बाउन्स ओव्हर द रोप. सुंदरसा फटका पाहायला मिळाला तो साजन निमकर म्हणजेच आधार कार्डवरचे सौरभ निमकर यांच्याकडून. लोकांना सुंदर असा फटकार मारलेला आहे, चौकार मिळाला आहे. धावसंख्या ती 6. पुन्हा सुंदर असा शॉट आणि बघूया काय होतं.
दोन प्लेयर धावतात बॉल मागे, पण आउटफील्ड स्ट्रॉंग जोरार आणि चौकार. साजन निमकर एक उत्कृष्ट फॉर्म मध्ये आलेले आहेत. दादा आत्ताच म्हटलंच तसं की जे प्रेशर आहे ते प्रेशर कुठेतरी रिलीज करतोय साजन आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या पुढे नेतोय. धावसंख्या झाली ती 10. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. एक फलंदाज त्यांचा जरी गेला असेल महत्वाचा, तरी साजन ही त्याची जागा भरून काढतोय. काय वाटतं तुला? नक्कीच बॅक टू बॅक चौकार मारलाय साजनने आणि इरादे स्पष्ट केले. शॉर्ट पिच चेंडू आणि हा चौकार. चौकारांची अंपायर्स षटकार आणि हा षटकार. मी मगाशीच बोललो 4 आहे. कन्फर्म करा पुन्हा एकदा. ओके थँक्यू अंपायर्स. चौकाराची हॅट्रिक केली आहे ती साजन निमकर यांनी. मी मगाशीच बोललो की साजन निमकर डेंजरस बॅट्समन आहे, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. अष्टपैलू खेळाडू साजन निमकर. नवीन बॉल देण्यात येईल, नियम वाचून घ्यायचे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा आणि आता दुसरा पॉवर प्ले. त्या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती असतील याची अंपायर्सने नोंद घ्यायची आहे. आणि जी चौकार मारलेत ते अतिशय चांगले 2 बॉल अतिशय चांगले होते आणि त्याच्यावरती साजन निमकर यांनी चौकार मारलेत. शेवटचा चेंडू हा खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो साजनने आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते देवेंद्र कुलकर्णी. फसवे गोलंदाज. स्ट्राईक घेतील ते परीक्षित. अतिशय सुंदर असा खेळाडू, कर्जत संघाचा उदयोन्मुख खेळाडू परीक्षित देशपांडे. लेफ्ट हँडेड बॅट्समन, दोन्ही बॅट्समन आता लेफ्ट हँडेड आहेत. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय तो परीक्षित याने. खराब चेंडू. धावसंख्या जाऊन पोचते ती 1-18. मगाच्या मॅचला त्याला पायाला थोडीशी दुखापत होती, पण थोडीशी रेस्ट घेऊन पुन्हा एकदा तो तेवढ्याच ताकदीने खेळायला आलाय आणि पहिल्याच चेंडूला त्याने चौकार जो मारलाय त्यामुळे त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न. खाली प्लेयर आहे, बघूया काय होतंय, पण थोडासा अंदाज चुकलेला आहे. 2 धावा आत्तापर्यंत धावलेल्या आहेत. 2 धावा मिळाल्यात. परीक्षित एक खरोखर कसलेला खेळाडू झालेला. आता 2 वर्ष बघतोय मी त्याला. 2 वर्ष भरपूर सुंदर अशी फलंदाजी त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेली आहे. आणि रनआउटचा चान्स आणि रनआउट झालेले सुद्धा आहेत. थोडासा चुकीचा कॉल. साजन निमकर जे एक चांगल्या लईमध्ये होते, त्यांचं चांगलं प्रदर्शन सुरू होतं, पण एका छोट्याशा चुकीमुळे त्यांना धावबाद व्हावं लागलंय आणि थ्रो केलेले होते ते ज्यांनी थ्रो केलं त्याचं नाव कृपया कळवायचंय. ज्यांनी थ्रो केलं त्याचं नाव श्रीकांत. नाही बॅट्समन गेला ओमकार बडसावळे आणि 1 धाव मिळालेली आहे. हा सिंगल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती बॉल 4 चेंडू आणि 21 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. अजूनही पॉवर प्लेचे 2 बॉल बाकी आहेत आणि स्ट्राईकला आहेत आता ओमकार बडसावळे. एका छोट्याशा चुकीमुळे साजन निमकर हे धावबाद झाले.
आणि ओमकार यांनी सुद्धा एक रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न केला, परंतु तो पुढील बॅट्समन चंद्रकांत वैद्य. अजून आला नाही. umpire decision is final decision. Respect the decision of umpires. Outside the off stump आणि सुंदर फटका कव्हरच्या दिशेने आणि परीक्षित पुन्हा एकदा खरोखरच परीक्षितचं कौतुक करावं थोडं कमी दिसतंय. सुंदर फलंदाजी करतोय परीक्षित आणि चंद्रकांत, ॲडव्होकेट चंद्रकांत वैद्य, पेशाने वकील असलेले चंद्रकांत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. नाही, बॉलर सागर, पुढील बॉलर सागर. सागर तिसरं षटक संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. धावसंख्या 2 ओव्हर नंतर आहे ती 22. सुंदर अशी फलंदाजी केली आहे ती वैद्य वॉरियर्स संघाने. 3 विकेट जरी गेल्या असल्या तरी धावा सुद्धा बघण्यासारख्या आहेत. 22 धावा काय वाईट नाही आहेत. आणि हा संद्राचा कनेक्ट झालेला आहे, परंतु धाव 1 मिळते आणि जास्तीत जास्त प्रयत्न राहील तो परीक्षितला स्ट्राईक देण्याचा. भडसाळे काका यांचं कर्जत ब्राह्मण प्रीमियर लीग 2024 मध्ये स्वागत आहे. फायनलचा सामना पाहण्यासाठी भडसाळे काका आलेले आहेत आणि मी राहुल दादा जोशी यांना विनंती करतो की त्यांनी एक सन्मान चिन्ह त्यांना पहिले देऊन टाकायचं आहे. सन्मान चिन्ह नंदन काका भडसावळे यांना अमित दादा देत आहे. कृपया कोणीतरी फोटो घ्यायचा आहे. आणि चेंडू टाकलेला आहे. सुंदर असा चेंडू, निर्धाव. धावसंख्या जिथल्या तिथे 23. बॉल झाले ते 2 ओव्हर 2 चेंडू आणि धावसंख्या आहे ती 23. सुंदर असा फटकार मारलेला आहे तो.
सुंदर सुंदर असा चौकार मारलेला आहे तो परीक्षित देशपांडे यांनी. आणि धावसंख्येत बद्दल धावसंख्या झाली ती 27. वैद्य वॉरियर्स विरुद्ध कुलकर्णी मंडप नेरळ यांचा हा सामना. फायनलची लढत. दोन्ही संघ आपला विजय मिळवण्यासाठीचा प्रयत्न करतायत. परीक्षित देशपांडे वैयक्तिक खूप उत्कृष्ट असा खेळतोय. सुंदर असा बॉल टाकलेला आहे तो सागर यांनी. एक निर्धाव असा चेंडू. धावसंख्या आहे ती 27. सुंदर असा बॉल बघूया खाली प्लेअर आहे अमित सोना आणि आता बॉल लागून गेलाय तो षटकार. आणि परीक्षित देशपांडे खरंच त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुंदर अशी फलंदाजी करतोय. मागच्या मॅचला थोडंसं लागलं असून सुद्धा थोडीशी दुखापत होऊन सुद्धा तेवढ्याच एनर्जीने तेवढ्याच ताकदीने ते आत्ताही खेळतोय. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या ती 33. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिस. आणि धावसंख्या जिथल्या तिथे धावसंख्या राहते ती 33. तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर वैद्य वॉरियर्स यांची धावसंख्या झाली ती 33. पुढील बॉलर अमित सोना. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 33. फायनलची चुरशीची लढत वैद्य वॉरियर्स विरुद्ध कुलकर्णी मंडप नेरळ. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघांकडनं. दोघंही जिंकण्यासाठीचे प्रयत्न करतायत. आणि परीक्षित वैयक्तिक 9 बॉल 17 वर खेळतोय. बॉलर थोडेसे धावता धावता थांबलेत. चंद्रकांत यांनी बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिस झालेले आहेत. त्यामुळे धावसंख्या ही जिथल्या तिथे. फायनलसाठी कमसे कम 50-60 रन अपेक्षित आहेत आणि त्याच्याकडे वाटचाल चालू आहे वैद्य वॉरियर यांची. सुंदर असा फटकार. चंद्रकांत वैद्य यांचा मोस्टली टार्गेट असेल की परीक्षित देशपांडे यांना स्ट्राईक द्यावी आणि इथे रनआउटचा चान्स होता परंतु सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट परीक्षित यांच्याकडनं पाहायला मिळतंय. परीक्षित आणि चंद्रकांत दोघांकडनं सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. निनाद बिडकर यांचा मोमेंटो त्यांचे सुपुत्र वेदांत बिडकर यांना दीपूदादा साळवे यांच्याकडनं देण्यात येत आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर होता पण ही एक अवांतर धाव मिळाली आहे. राकेश बिवळकर यांनी थोडीशी घाई केली आहे.
आउट करण्याचा त्यांचा जो काही इरादा होता त्यामध्ये त्यांचा बॉल लागलाच नाहीये. धावसंख्या आहे ती 36. 3.3 ओव्हर. 3 ओव्हर 3 बॉल आणि 36 धावा. तीन ओव्हर 3 बॉल. आत्ताचा एक पहिला डॉट, दुसऱ्या बॉलला 2 धावा, तिसरा बॉल 1 रन. ओके, 4 चेंडू झालेले आहेत. अंपायर कडनं आलाय. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 36. 3 ओव्हर 4 बॉल 36. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आलाय तो अमित सोना यांच्याकडून. आणि धावसंख्या जिथल्या तिथे 36. रनांवर थोडासा अंकुश आणण्याचं काम हे अमित सोना यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. या ओव्हरमधून फक्त आत्ताशी 3 धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू बघूया परीक्षित काय करतोय. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवली होती परंतु धाव काही मिळाली नाहीये. हा सुद्धा एक निर्धाव चेंडू आणि फक्त 3 धावा दिल्यात या षटकातून. रन व धावांवर पूर्णपणे अंकुश ठेवण्याचं काम केलं अमित सोना यांनी. सुंदर अशी ओव्हर टाकलेली आहे. आता शेवटची ओव्हर. पुढील बॉलर राहुल पांडे. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 36. इथून निश्चितच 50 धावा तरी कराव्यात टोटल. हे टार्गेट असेल वैद्य वॉरियर्स यांचं. बघूयात काय करतायत ते. पहिला चेंडू डॉट. उर्वरित 5 चेंडू बघूया काय करतायत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि धावबाद झालेले आहेत ते चंद्रकांत वैद्य. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता खर तर. अंपायर दोन चेंडू. पुढील बॅट्समन कृपया नाव कळवायचं इकडे. पुढील बॅट्समनचं नाव कळवायचं लवकर. गौरव मक्की.
2 चेंडू आणि धावसंख्या आहे तिथे 36 वर. परीक्षित स्ट्राईक घेतलेली आहे परीक्षितनी. आता तो संघासाठी किती धावा करतोय पुढे हे बघण्यात इंटरेस्ट असेल. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न आणि वाईड दिलेला आहे. एक स्वैर धाव मिळाली अंपायर कडून. धावसंख्या पुढे सरकली ती झाली होती 37. अजूनही 4 चेंडू बाकी. परीक्षित निश्चितच जास्तीत जास्त धावा कशा करता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करू नये. डिफेंडिंग चॅम्पियन्स वैद्य वॉरियर्स आणि अतिशय अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. बाउंड्री गेलाय तो बॉल चौकार आणि यामुळे धावांमध्ये वाढ झालेली आहे. धावा पोहोचल्या ते 41 वर. एकदम आरामात अडवायचा असा हा बॉल होता परंतु थोडस फिल्डरचं लक्ष भरकटलेलं दिसलं त्यामुळे चौकार गेलेला आहे. उर्वरित 3 चेंडू. सुंदर असा फटका मारलाय. पुन्हा एकदा 2 धावा घ्यायचा प्रयत्न असेल. बघूया काय करतायत. आणि या बॉलरकडे बॉल फेकलाय आणि 2 धावा या घेण्यात आलेल्या आहेत. सुंदर अशी धाव संख्या पोहोचते ती 43. अजूनही 2 चेंडू बाकी. निश्चितच 50 धावांचं लक्ष डोक्यात ठेवून आलेले आहेत ते परीक्षित देशपांडे. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न पण काही कनेक्ट झालेला नाहीये. पुन्हा एकदा धावण्याचा प्रयत्न आणि धावबाद झालाय तो परीक्षित देशपांडे. खूप सुंदर अशी खेळी खेळलेले आहेत. पुढील बॅट्समन गेले ते अमित देशक. धावसंख्या आहे ती 44. शेवटचा 1 चेंडू बाकी. अमित देशक आलेले स्ट्राईकवर. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा मिळत आहेत. किती धावा मिळवण्यात यश येत आहे ते वैद्य वॉरियर संघाला. बॉल मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु एक धाव घेण्याचा जे काही प्रयत्न होता तो असफल ठरलाय. अंपायर आउट आहे. आउट आहे. रनआउट झालेले धावबाद झालेले आहेत अमित देशक. फायनल स्कोर जो आहे तो आहे 44 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 45 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस. अंपायर नवीन बॉल आहे ना. आहे.
चला लवकरात लवकर आपल्याला सामने संपवायचा आहे. हा आपल्याकडे जास्त वेळ राहिलेला नाहीये. लवकरात लवकर हा सामना संपवायचा. उद्या सुद्धा सामने आहेत, त्यामुळे त्यांना पुढची तयारी करायची आहे. त्या हिशोबाने आपल्याला आपले सामने संपवायचे आहेत. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. आणि उद्या सुद्धा सामने असल्यामुळे आपल्याला आपला ग्राउंड त्यांच्याकडे सुपूर्द करायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा सामना आपल्याला संपवायचा आहे. बॉल दिलेला आहे, ऑलरेडी दिलेला आहे नवीन बॉल. योगेश साठे यांना आपण एक सन्मान चिन्ह आणि गुलाबाचं फूल ना फूल फूल अख्खं फाकळीने आम्ही देते. आम्ही अख्खं गुलाबाचं फूल देतो. मॅन ऑफ द मॅच सामना वीर आणि त्याचे टी शर्ट हे स्पॉन्सर ज्यांच्याकडनं आपल्याला मिळाले ते योगेशजी साठे, ग्रीन हॅबिटेट कन्सल्टंट कारगर. हे त्यांनी आपल्याला योगेश साठे यांच्याकडनं आपल्याला दरवर्षीच खूप सुंदर असं योगदान मिळत. धावा करतायत ते कुलकर्णी मंडप नेरळ संघ आणि 3 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत त्या कुलकर्णी मंडप नेरळ संघाच्या. देवेन कुलकर्णी स्ट्राइकला आहेत आता.
पुन्हा सुंदर असा चेंडू, तेवढाच सुंदर टोलावलाय, खाली व्यंकटेश आहे आणि कॅच पकडलेली आहे व्यंकटेश हरणे यांनी. सुंदर असा झेल, साजन नेमकर यांना एक अजून एक विकेट. पुढील बॅट्समन अमित सोना. जर अशाच विकेट घेण्यात वैद्य वॉरियर संघाला यश मिळत राहिलं तर नक्कीच एक हाती सामना जिंकण्यात ते अग्रेसर असतील. बघूया साजन निमकर आणि संपूर्ण वैद्य वॉरियर टीम काय करते. 4 चेंडू 8 धावा 1 विकेट. पॉवर प्लेचा पहिलं षटक. एक आगीचा गोळा गेलाय पण दुसरा आगीचा गोळा अमित सोना यांच्या रूपाने पुढे आलेला आहे. पण सध्या जो काही आगीचा गोळा आहे तो साजन निमकर यांच्या हातात आहे, कारण त्या गोळ्याने ते सुंदर अशी गोलंदाजी करतायत. चेतन ब्राह्मण सभा नेरळ उपाध्यक्ष चेतन केळकर यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांना सन्मान चिन्ह आणि गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मी समीर गरलोटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन. गुलाब पुष्प तिकडे. आणि एक साजन निमकर यांनी सुंदर अशी ओव्हर टाकली आहे. एक षटकामध्ये फक्त 8 धावा देऊन त्यांनी कुलकर्णी मंडप संघाला रोखलेला आहे. नवीन गोलंदाज दुसरं षटक टाकायला आलेले आहेत ते परीक्षित देशपांडे. बघूया. सुंदर असा चेंडू. डॉट बॉल. कुठेतरी धावांवर अंकुश लावतायत ते वैद्य वॉरियर्स. सुंदर अशी गोलंदाजी करतायत आणि आक्रमक खेळाडू असून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचे फटकार मारून देत नाहीयेत. तरी राकेश यांनी सुंदर असा फटकार टोलावलाय आणि गेलेला आहे तो चौकार. 4 धावा मिळाल्यात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 12. दोन चेंडू 12 धावा. राकेश पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव मिळालेली निश्चितच. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर, परंतु सुंदर असा थ्रो आणि 1 धावेवर रोखलंय ते नेरळ संघाला. धावसंख्या झाली ती 13. सुंदर फटकार. समोर कुठलाही प्लेअर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल आणि गेला तो सीमा रेखा पार चौकार. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या होती ती 17. आपल्या लक्षाच्या जवळपास येताना कुलकर्णी मंडप 2 चौकार मारलेत बॅक टू बॅक. धावसंख्या आहे ती 17 आणि पुढील 20 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे ती कुलकर्णी मंडप नेरळ संघाला. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता अमित सोना यांचा, परंतु मिस झालेला आहे
आणि वाईड मागत होते, परंतु अंपायरनी क्लिअरली वाईड नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणी अंपायरशी बाचाबाची करू नये. अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॉल हवे ते खाली प्लेअर आहे, बघूया बॉल पकडला जातोय का. आणि ही कॅच पकडण्यात काहीसं यश आलेलं दिसत नाहीये. त्यामुळे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 18. सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही पाहायला मिळतंय. तेवढीच चुरशीची लढत आहे, तेवढीच हाय इंटेन्स हा सामना आहे. आणि लगेचच 3री ओव्हर साजन नेमकर यांना पुन्हा देण्यात येते, कारण त्यांनाही माहिती आहे की ह्या 2 विकेट जर आपण घेतल्या तर आपण सामन्यात बनून राहू. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं लक्ष असेल ते ह्या दोन्ही जणांची विकेट घेणं, दोन्ही प्लेयर्सची विकेट घेणं. जर ह्या 2 विकेट घेतोय तर आपण सामन्यात नक्कीच यशस्वी ठरतोय. हे साजन नेमकर आणि पूर्ण वैद्यवर्य टीमला माहिती आहे. बघूया, साजन वैयक्तिक 2री आणि संघासाठी 3री ओव्हर टाकायला आलेले आहेत. अजूनही 18 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. अमित सोना यांनी पुन्हा एकदा सुंदर असा बॉल मारलेला आहे आणि बॅटीची एज लागून गेलेला आहे. मला वाटतं जातोय तो, अडवण्याचा सुंदर असा प्रयत्न होता, परंतु गेलाय तो चौकार. धावसंख्या अजून पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती 22. धावसंख्या आली 22. 1 बॉल 22. 2 ओव्हर 1 बॉल 22. सुंदर असा चेंडू, खूप सुंदर असा चेंडू टाकलेला आहे तो साजन नेमकर यांनी. आणि मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटीला काही बॉल कनेक्ट झालेला नाहीये. त्यामुळे निर्धाव असा चेंडू. 2 चेंडू 22 धावा. सुंदर अशी गोलंदाजी. साजन नेमकर निश्चितच विकेटच्या मागे तर आहेत, पण तेवढेच सुंदर गोलंदाजी करून डॉट सुद्धा घेत आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या थोडीशी पुढे सरकली आहे. धावसंख्या होते ती 23. डिफेंडिंग चॅम्पियन आहे वैद्य वॉरियर्स. बघूया आपली ट्रॉफी डिफेंड करतायत का मागच्या वर्षीची. उर्वरित 14 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे अजूनही कुलकर्णी मंडप नेरळ या संघाला. आणि जसं मी म्हटलं की एक विकेट घेण्यासाठी साजन नेमकर यांनी स्वतः बॉलिंग घेतली होती आणि त्याच मुद्द्याला हात घालून त्यांनी ही विकेट घेतलेली आहे. राकेश बिवलकर यांना पुन्हा पाठवलेला आहे. उर्वरित 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. खूपच महत्वाची लढत आणि तेवढीच इंटरेस्टिंग ही मॅच होत चालली आहे. कोण जिंकेल कोण हारेल अजूनही काहीही अंदाज बांधू शकत नाही आपण. हाय इंटेन्स सामना. 5 चेंडू झालेले आहेत, अजूनही 1 चेंडू बाकी. टोटल 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे ती कुलकर्णी मंडप नेरळ संघाला. बघूया काय करतायत. सुंदरसा फटकार आणि हा बॉल जातोय तो सीमा रेषा पार. चौक षटकार.
षटकार मारलेला आहे सुंदर असा सागर यांच्या बॅट मधून. ओव्हर झालेली आहे आणि पुढील 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अजूनही मुकाबला बारा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पटापट एक ड्रिंक्स ब्रेक, पाणी पिण्यासाठी फक्त. पाण्यामध्ये फक्त ड्रिंक्स मध्ये फक्त पाणी आहे, त्यामुळे ते पटापट पिऊन घ्यायचंय. 1.5 मिनिटाची वेळ. पंचेचाळीस धावा बनवायचे ते कुलकर्णी मंडप नेरळ संघाला आणि त्या डिफेंड करायचे त्या वैद्य वॉरियर्स संघाला. कर्जत ब्राह्मण प्रीमियर लीग 2024 पर्व चौथे, ज्यामध्ये गतवर्षीचे चॅम्पियन वैद्य वॉरियर्स हे पुन्हा एकदा यावर्षी फायनल मध्ये आहेत आणि कुलकर्णी मंडप हे यावर्षी पहिल्यांदा फायनल मध्ये आलेले आहेत. पण खूप सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पुढील बॉलर एक छुपा बॉलर त्यांनी आपला काढलेला आहे, जो इतका वेळ बॉलिंग करत नव्हता, पण अशा महत्वाच्या क्षणाला तो बॉलिंग करायला येतो आणि आज तो आत्ता बॉलिंग करायला आलेला आहे. त्याचं नाव आहे व्यंकटेश हरणे, एक हरवणारी खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी आता काय करतोय व्यंकटेश. सुंदर असा बॉल, नो बॉल आलेला आहे. अंपायर कडनं नो बॉलचा इशारा आहे, त्यामुळे अंपायरचा निर्णय.
अंपायर वेल जज, अभिजित जोशी वेल जज. नो बॉल. अभिजितला माझ्याकडून 501 रुपये. अमित पिशेकर. फ्री हिट आहे. फ्री हिट. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज. नवीन बॉल हवाय. फटकार मारलाय. फ्री हिट आहे. बघूया बॉल अडतोय का. आणि बॉल अडवलेला आहे. सुंदर असा बॉल अडवलाय गौरव मक्की यांनी. 2 धावा धावलेल्या आहेत. धावण्यात यश आलंय ते. कुलकर्णी मंडप केरळ संघाला धावसंख्या झाली होती 32. अजूनही 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे ती वैद्य वॉरियर संघाला. सुंदर असा फटकार. खाली खेळाडू आहे. चौकार अडवण्याचा प्रयत्न. चौकार अडवलेला आहे. 2 धावा तरी सुद्धा धावून घेतलेला आहे. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 34. अजूनही 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे ती कुलकर्णी मंडप केरळ संघाला जिंकण्यासाठी. सुंदर अशी कॅच पकडली आहे. लौकिक यांनी सुंदर अशी कॅच पकडली. लौकिक शिवडेकर. सुंदर अशी कॅच आणि सुंदर असं सेलिब्रेशन त्याच्याकडनं पाहायला मिळतंय. धावसंख्या होती 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे अजून तुम्हाला. कुलकर्णी मंडप केरळ संघाला 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. अमित सोना यांची क्रुशियल अशी कॅच पकडली होती लौकिक शिवडेकर यांनी. एक छोटासा प्लेअर. पुढील खेळाडू राहुल पांडे. झालं. अरे अंपायर पाय पकडत धावतोय आमचा. तुला माहिती लावू का बोल.
सुंदर असा चेंडू बॅटला जो कनेक्ट झाला. एक धाव घेतली, दुसरा धाव धावायचा कनेक्ट झालेला नाहीये. 2 धाव सोडण्यात यश आलं ते कुलकर्णी मंडप नेरळ संघाला. राहुल पांडे आणि सागर जोशी दोघंही खेळाडू, दोघांनी सुंदर अशी खेळी केली आहे. आणि आता 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे ती कुलकर्णी मंडप संघाला. त्याला पाठव ना इकडे रोहितला. अरे भाई फोन कर ना त्याला. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न परंतु मिस झालेला आहे. पण तरीही एक चोरटी धाव घेतली आहे. बायच्या रूपाने ही धाव मिळते आपल्याला. आल्याशिवाय कसं जाणार. शेवटचा चेंडू बाकी या षटकातला. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सुंदर असा फटकार मारलेला आहे. बघूया किती धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा 2 धावा मिळवण्यात यश आलंय ते कुलकर्णी मंडप नेरळ संघाला. आणि आता मला वाटतं बहुतेक 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. स्कोरर 6 चेंडू आणि 6 धावांची गरज ही कुलकर्णी मंडप नेरळ संघाला आहे. बघूया कशा प्रकारे आता हे डिफेंड करतायत. चला लवकर आपल्याला सामना संपवायचा. शेवटचं षटक टाकायचं. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला. आता ऑलरेडी 6:30 वाजलेत. बॉलर पुढील बॉलर जो आहे तो ओमकार भडसावळे. ओमकार भडसावळे ओमकार भडसावळे यांनी पहिल्या बॉलला जर विकेट घेतली तर त्यांना 500 रुपयाचं बक्षीस आहे श्रीहरी काळे यांच्याकडून. त्यांना माहिती होतं नाही घेणार. आणि हा बॉल गेला होतो चौकार. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली होती 43 आणि 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. उर्वरित 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे ती कुलकर्णी मंडप नेरळ संघाला. 2 धावांची गरज. कृपया सगळ्यांनी लक्षात ठेवायचं जिंकलेल्या संघांनी की जिंकल्यानंतर पिचवर जाऊन कोणी जल्लोष करू नये. जो काही जल्लोष करायचा आहे तो ग्राउंडच्या बाजूला करावा. कारण उद्या मॅच खेळायची आहे. त्यामुळे आपल्याला पिच सुरक्षित ठेवायचंय. उर्वरित 4 चेंडू आणि 1 धावाची गरज आहे. कंपल्सरी चेज आहे त्यामुळे आपल्याला 1 धाव सुद्धा महत्वाची आहे. बघूया 4 चेंडू मध्ये 1 धाव. बॉल मारण्याचा प्रयत्न आणि ही कॅच पकडली आहे आणि हलक्या घेतलेला असताना सुद्धा 1 विकेट गेलेली आहे. श्रीहरी काळे स्वतः आता धुरा सांभाळणार आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे.
3 चेंडू आणि 1 धावाची गरज आहे. अजूनही तेवढ्याच ताकदीने लढा देते वैद्य वॉरियर्स. अजूनही त्यांना जिंकण्याची तेवढीच अपेक्षा आहे आणि त्याच एनर्जीने ते खेळतायत. हा रन सुद्धा ते डिफेंड करू शकतात याची त्यांना गॅरंटी आहे. सुंदर अशी गोलंदाजी आणि ही मॅच पूर्णपणे इंटरेस्टिंग झालेली आहे. बघूया 1 धाव काढतात का. पुन्हा एक डॉट बॉल. ही मॅच तेवढीच इंटरेस्टिंग आहे. कंपल्सरी चेसची गरज आहे त्यामुळे 1 धाव कंपल्सरी करायची आहे. उर्वरित 2 चेंडू आणि 1 धावाची गरज आहे. जर दोन्ही बॉल डॉट गेले तर वैद्य वॉरियर्स जिंकण्यात येईल. कुठल्याही प्रकारचा टाय सामना होणार नाहीये. 2 चेंडू आणि 1 धावाची गरज आहे. आणि ही 1 धाव घेतलेली आहे. कृपया कोणी ग्राउंडवर जायचं नाहीये. ग्राउंडवर जल्लोष करायचं नाहीये. कोणी पिचवर जाऊन जल्लोष करायचं नाहीये. एवढं लक्षात ठेवायचंय. कोणीही पिचवर जाऊन जल्लोष करायचा नाहीये. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाला शुभेच्छा. आणि कर्जत ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व 4